पालकमंत्रीपदाचा तिढा खरं तर नुकताच सुटला। मात्र रायगड आणि नाशिक मधला वाद आपण पाहिला। मात्र भाजप आता आग्रही दिसते नाशिक बाबत। काय सगळ्या नेमक्या या चर्चा सुरू आहेत? अर्थात दावोस मधून मुख्यमंत्री आल्यानंतरच हा तिढा सुटेल असं दिसतंय। दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद आहे रायगड आणि नाशिकमध्ये जी चुरस आहे ती शिवसेना आणि भाजपमध्ये आहे। भाजपचे गिरीश महाजन आणि दादा भुसे शिवसेनेचे यांच्यामध्ये या पालकमंत्री पदाचा वाद आहे। शिवसेनेचा आग्रह होता की दादा भुसे यांनाच हे पालकमंत्री पद कायम ठेवण्यात यावं। मात्र भाजपचा जो आग्रह आपल्याला बघायला मिळतो की 2015-16 मध्ये ज्यावेळेस नाशिकमध्ये कुंभमेळा भरलेला होता त्यावेळेस हे पालकमंत्री पद गिरीश महाजन यांच्याकडे होतं। मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच होते। त्याच्यामुळे हीच जोडगोळी या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुद्धा म्हणजे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुद्धा नियोजनासाठी उपयोगी पडेल असा एक कयास भाजपच्या गोटात आहे। मात्र एकंदरीतच जो प्रश्न उपस्थित केला जातोय की दावोस दौऱ्यावरनं आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांच्याच नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करतील आणि नाशिकचं पालकमंत्री पद भाजपकडेच ठेवण्यावरती ठाम राहतील। असं जरी असलं तरी सुद्धा जर भाजप इतकंच ठाम होतं तर मग पालकमंत्री पदाला स्थगिती दिलीच का असा प्रश्न सुद्धा पलीकडून शिवसेनेकडून आता उपस्थित होतोय। त्याच्यामुळे एकंदरीतच हे पालकमंत्री पद कुणाकडे ठेवायचं याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यानंतरच होईल। 26 तारखेला झेंडावंदन हे कदाचित गिरीश महाजन हेच करतील कारण नवा पालकमंत्री हा नियुक्त केला गेलेला नाहीये। सगळ्यात महत्त्वाचं आहे की सिंहस्थ कुंभमेळा आणि महापालिकेच्या नाशिकच्या निवडणुका या दोन गोष्टींसाठी गिरीश महाजनांकडेच हे पालकमंत्री पद असावं असा आग्रह भाजपच्या गोटातून केला जातोय। त्याला देखील कारण आहेत कारण 2015-16 मध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा झाला होता 1052 कोटींची तरतूद होती। मात्र आता येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तब्बल 17,000 कोटींचा आराखडा हा तयार झालेला आहे। केंद्राकडून तो निधी आणणं, तो व्यवस्थित विभागवार वाटून देणं आणि त्याचा उपयोग करणं हे एक मोठं जिकिरीचं काम आहे, हे एक मोठं नियोजनाचं काम आहे। कुंभमेळ्याचा अनुभव गिरीश महाजन त्याचं नियोजन करण्याचा त्यांना आहे असं देखील कारण सांगितलं जातंय। याशिवाय नाशिक महानगरपालिका निवडणुकींमध्ये गेल्या निवडणुकीच्या वेळेस जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात इनकमिंग हे गिरीश महाजनांनी भाजपमध्ये आणलेलं होतं। त्या अनुभवाचा उपयोग सुद्धा येणाऱ्या निवडणुकीसाठी करता येईल। त्याच्यामुळे नाशिकच्या पालकमंत्र्याची सूत्र किंवा नाशिकचे सगळे धागेदोरे हे भाजपच्या हातात असावेत अशी भाजपच्या गोटामध्ये इच्छा आहे, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे एकंदरीतच उत्तर महाराष्ट्रामधला हा महत्त्वाचा प्रदेश नाशिक सारखा जिल्हा हा हातातून सुटू नये याकरता भाजपची धडपड आहेच आणि त्यामुळेच नाशिकचं पालकमंत्री पद हे आपल्याकडेच राहावं। एक वेळ रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा काही निर्णय घेता येईल कारण रायगडचा जो मुद्दा आहे तो थेट भाजपशी संबंधित नाहीये। त्यामध्ये आदिती तटकरे मुद्दा मांडलाय त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय नेमकी भूमिका घेत आहेत, कितपत याला समर्थन असेल हे बघणं अर्थातच खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।